लासूरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत महसूल सप्ताहामध्ये वृक्ष लागवड, ई-पीक पाहणी, ॲग्रीस्ट्रॅक अशा विविध योजनांची माहिती देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले। यावेळी ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमात देवीला दाक्षायणी मंदिराच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी अरुण जारहाड आणि तहसीलदार सुनील सावंत यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांना शेतीविषयक पाणंद रस्ते आणि विमा योजनेची सविस्तर माहिती दिली। तसेच गावात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या। यावेळी महसूल कर्मचारी, तलाठी आणि पोलीस पाटील यांना प्रमाणपत्र देण्यात आले। या कार्यक्रमाला मंडलाधिकारी रीता पुरी, ग्रामविकास अधिकारी नानासाहेब राहिंच, सरपंच नंदा हुमे, पोलीस पाटील बाबासाहेब हरिश्चंद्रे, महसूल कर्मचारी अशोक नळे, तलाठी प्रवीण, पोलीस पाटील राजू मोडके, कारभारी निघोटे, विकास भंडारी, अनिल कानडी, राधिका जाधव, अक्षय सव्वालाखे, कर्मचारी आणि गावातील रणजित देशमुख, राजू श्रीखंडे यांच्यासह शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महसूल सप्ताहानिमित्त कोणते उपक्रम राबवले? आज लासूरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज अभियान या कार्यक्रमांतर्गत आपण विविध प्रकारचे दाखले गरजू विद्यार्थी, त्याचप्रमाणे विविध प्रकारचे प्रमाणपत्र गरजू शेतकरी यांना आज प्रशासनाच्या वतीने व सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आज वाटप करण्यात आले। आपल्याला माहितीच आहे की दिनांक 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टपासून आपण महसूल सप्ताह साजरा करत आहोत। या निमित्तानं 7 दिवसाचे प्रत्येक दिवसाचे कार्यक्रम आम्ही निश्चित केले आहे। उदाहरणार्थ पहिल्या दिवशी आपलं महसूल सप्ताहाचं उद्घाटन झालं। त्याच दिवशी आम्ही आमचे जे कर्मचारी आहे म्हणजे महसूल कर्मचारी, त्यामुळे इतर सर्व कर्मचारी यांचे आरोग्य तपासणी शिबिर आम्ही हाती घेतलं होतं, तेही पार पडलं। त्यानंतर शेतकऱ्याचा जो महत्त्वाचा विषय असतो रस्त्यांच्या बाबतीमध्ये, शेतात जाण्यासाठी रस्ते, तो विषयी या महसूल अभियानांतर्गत हाती घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये अनेक रस्ते खुले करण्यात येऊन त्या रस्त्यांच्या ठिकाणी दुतर्फा लागवड केलेली आहे। असे अनेक कार्यक्रम, मुळात या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की प्रशासनानं लोकांपर्यंत पोहोचणं। जे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांनी गावापर्यंत जावं, लोकांपर्यंत जावं, लोकांच्या समस्या आणि प्रश्न समजावून घ्यावेत आणि त्यावर उपाययोजना करावी अशी अपेक्षा या सप्ताहाच्या निमित्तानं आमची सर्वांची आणि शासनाची आहे। आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आणि या सप्ताहाला जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।